गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला नैवेद्य दाखवण्याकरता तब्बल 126 किलो वजनाचा मोदक तयार करण्यात आलाय। विविध ड्राय फ्रुट्स वापरून तयार करण्यात आलेल्या या अजस्त्र मोदकाला चांदीचा वर्ख देखील लावण्यात आलाय। हे दृश्य आपण पाहतो पुण्यामधली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं यंदाचं हे 126वे वर्ष आहे आणि त्यामुळे बार्शीतील देबडवार या भक्तानं हा भला मोठा मोदक काका हा हलवायांकडून तयार करून घेतलाय। भक्त देबडवार आणि काका हलवाईचे मालक युवराज गाढवे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी। घरोघरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। या गणपती बाप्पाचा भक्त आपापल्या परीनं या बाप्पाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो। कधी सेवेच्या माध्यमातून असतो, कधी प्रसादाच्या माध्यमातून। प्रत्येक जण आपापली सेवा अर्पण करत असतो। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 126 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं या बाप्पाच्या एका भक्तानं चक्क 126 किलोचा माव्याचा मोदक या बाप्पाच्या चरणी अर्पण केलेला आहे। बार्शीतले हे भक्त आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काका, काय सांगाल तुम्ही? अशा प्रकारे 126 किलोचा मोदक तुम्ही बाप्पाच्या चरणी अर्पण करतायत। हे 126 वर्ष पूर्ण झाले बाप्पाला आणि त्या निमित्ताने आम्हाला वाटलं की आपल्या मनामधले काही पूर्ण झाले इच्छा, त्या संदर्भामध्ये आम्ही हा मोदक केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट की 126 त्याची बेरीज येते 9 आणि 126 हे चांगलं म्हणजे हे आहे, शुभ आकडा आहे। त्यामुळं आमच्या मनाच्या काही आशा आकांक्षा पूर्ण झाल्या। किती सारी मेहनत आहे याच्या मागे, कारण खूप आकर्षक हा दिसतोय, सगळे ड्रायफ्रुट्सने याला सजवलेलं आहे। सर्वात प्रथम आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। हा दरवर्षी आपण मोदक बनवत असतो, पण हे बार्शीचे भक्त आहेत, त्यांनी आमच्याकडे एक संकल्प केला की आम्हाला एक तुम्ही असा विविध प्रकारचा काहीतरी वेगळा मोदक करून द्या, म्हणून आम्ही हा मागच्या वर्षी 125 किलोचा होता, यावर्षी आपण 126 किलोचा मोदक केलेला आहे। त्याला विविध प्रकारच्या सुक्यामेव्याने आपण सजवलेले आहे। बदाम आहे, काजू आहे, बेदाणा आहे, पिस्ता आहे, केशर आहे, त्याच्याबरोबर चांदीचं वर्क आहे। आणि आता आपण बरेच दिवस झाले बघताय की आमचा सोन्याचा पेढा आपण बघितला आहे, त्याच पद्धतीने आम्ही यावर्षी सोन्याचा मोदक बनवलेला आहे। कॅमेरामॅन संपत मोरेंसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे।